शालोम प्रियजन हो, अनुग्रह फाउंडेशनच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कोरोनाचा प्रभाव आता थोडासा कमी होऊ लागलेला आहे आणि आपल्याला आता चर्चला जाता येऊ लागलेला आहे. तरी देखील बऱ्याचशा लोकांना या ऑनलाईन उपासनेची गरज आहे आणि म्हणून आम्ही ही ऑनलाईन उपासना आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. प्रभू आपल्याला या उपासनेद्वारे आशीर्वाद देतो अशी अनेकांची साक्ष आहे आणि हाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळावा यासाठीच आमचे हे प्रयत्न आहेत. चला तर प्रियजनो, आजच्या उपासनेला सुरुवात करूया. ही वेळ प्रभूच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो यासाठी की तू आम्हाला हा आशीर्वाद दिलेला आहेस की आम्ही अशा रीतीने एकत्र येऊन तुझी उपासना करू शकतो. प्रभुदेवा, जो तू ह्या सृष्टीचा उत्पन्न करता जिवंत देव आहेस, त्या तुझ्याकडे आम्हाला अगदी सहजपणे येता येतं. ही केवळ तुझी कृपा आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे हा मार्ग तू मोकळा केलास आणि आम्हाला तुझी प्रार्थना करता येते, तुझी आराधना करता येते, तुझ्या सानिध्याचा अनुभव घेता येतो. याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. यामध्ये आम्ही काही चांगलं केलं आहे म्हणून नाही, परंतु केवळ तुझी दया, तुझं प्रेम आमच्यावर आहे म्हणून तू आम्हाला ही संधी दिलेली आहेस हे आम्ही कबूल करतो. आणि प्रभुदेवा, आम्ही स्वतःला तुझ्या चरणी नम्र करून तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू, आजची उपासना तू आशीर्वादित कर. आम्ही तुला आनंद द्यावा, तुझी स्तुती स्तोत्र गावी, तुझं वचन वाचावं, तुझ्या वचनामधून तुझा संदेश ऐकावा आणि तुझ्या मेजामध्ये आम्ही सहभागी व्हावं, तुझी आठवण करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना तू आशीर्वादित कर. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो म्हणून तो एक बाबा, आमेन. प्रियजन हो, आपल्याला आज सुंदर संधी मिळालेली आहे. चला स्तुतिगीतं गाऊया. आणि आज प्रीती निकाळजे स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करते. चला तिच्याबरोबर आपण हे गाऊया. तू आज आम्हाला स्पर्श कर. पवित्र आत्मा आमची पकड घे. तुझ्या अभिषेकाने आम्हाला तू भर. हालेलुया. हे येशू नासरी, आज जुंबश तू कर. हो येशू नासरी, आज जुंबश तू भर दे सामर्थ्य से.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला सर्व मान, महिमा आणि गौरव. यावेळेस आपण आपले स्वतःचं आत्मपरीक्षण करूया आणि परमेश्वराला म्हणूया की पित्या, आज तू माझ्याशी बोल. पुन्हा एक वार आज तू मला आकार दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. वचन तेरा दिखा दे, उस पर चलना सिखा दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. परमेश्वर, आज जर माझ्यामध्ये काही कमी असेल तर पित्या आज ती कमी तू पूर्ण कर. हिशोबाने माझा पापमय काढ. मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. पित्या, आज ते पश्चातापाचं अंतःकरण तू आम्हाला दे. दाऊद के जैसे तेरी स्तुति मैं करता हूँ. दाऊद के जैसे तेरी स्तुति मैं करता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. लेकिन मेरे प्रभु, पाप में गिरता हूँ. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास वाणी, तू अपनी सुना दे. परमेश्वर, आमची मदत कर की आम्ही आमचे मार्ग तुझ्या पुढे सरळ करावे. प्रभू परमेश्वर, तो खरेपणाचा आत्मा आज तू आमच्यामध्ये घाल. आमचं पुनरुज्जीवन तू कर. हालेलुया. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी. लेकिन मेरे प्रभु,
प्रीती, या सुंदर गाण्यांमधून तू आमचं पुढारीपण केलंस. प्रभूचा आशीर्वाद आम्हाला अनुभवाला येऊ दिलास, याबद्दल तुझे आभार. तू खास वेळ काढून ही गाणी आमच्यासाठी तयार करतेस, पाठवतेस, याबद्दल आम्ही खरोखर तुझे आभार मानतो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचं वचन वाचण्याची. आणि आज देवाचं वचन आपल्यासाठी वाचत आहेत सिस्टर सुनीता सॅम्युअल कसबे. आजच्या मरणासाठी जो शास्त्र भाग आहे तो रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 18 ते 21 वचन. आपण ती वचनं वाचूया. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. जरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली, अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करावे. देवबाप वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठव. आमेन. सुनीताताई, देवाचं वचन उत्तम प्रकारे वाचलत, याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. चला तर यावेळेस आपण गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूकडे आणूया. उपासना संगीतामधून आपण गीत क्रमांक 108 गाऊया, आत्मसमर्पण. आणि आपण आपली दान परमेश्वराला अर्पण करूया. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजून गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, तुझा मी आता जाणून नमितो. ख्रिस्ता दयेने दिनास पाही, अर्पितो प्रभूला. बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुने हृदय फाटे. शोकाने आता कंठ हा दाटे, शोकाने आता कंठ हा दाटे. प्रभू मी पापी किती तू साही, अर्पितो प्रभूला. किती मी हट्टी ऐकेन वाणी, माझीच इच्छा नेहमी वाणी. सर्वची अर्पी आता प्राणे, सर्वची अर्पी आता प्राणे. तुझ वाचुनिया कोणीच नाही, अर्पितो प्रभूला.
तनु ही झिजवी तुझ्याची पायी, मन हे लावी तुझ्याची ठाई, धन हे खर्ची तुझ्याची कारी, धन हे खर्ची तुझ्याची कारी, सर्वस्व माझे तुलाच वाही, अर्पितो प्रभूला. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होते. आमचं स्वतःचं असं आमच्याजवळ काहीच नाही. जे काही तू दिलं आहेस ते तुझी कृपा आहे. प्रभू, तू आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. तो आम्हाला अन्न, पाणी, निवारा, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या आहेत. तुझ्यावरील प्रीती प्रगट करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा स्वीकार कर. हे दान तू आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, अशा मी प्रार्थना करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर आणि आमचा उपयोग तुझ्या गौरवी सेवेमध्ये होऊ दे. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तुझं वचन आम्ही ऐकत असताना आम्हा सर्वांच्या अंतःकरणाची तू तयारी कर. जो संदेश तू आज आमच्याकडे आणणार आहेस तो स्वीकारण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. मान, महिमा, गौरव तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आणि देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? मला अद्यापही सर्दीचा त्रास होत आहे. मला खूप सर्दी आहे. तरीसुद्धा प्रभू कृपा पुरवत आहे. मी गाणंसुद्धा गाऊ शकलो आणि संदेशसुद्धा मी आज आपल्याकडे आणत आहे. प्रभूला मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व माझ्यासाठी प्रार्थना करता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मागच्या शनिवारी अनुग्रह प्रेयर फेलोशिपची एक सहभागिता आपण दुपारी 12 ते 1:30 या दरम्यान घेतली. आपण जे सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे. काही कारणामुळं आपल्यापैकी काही जणांना येता आलं नाही, त्याचं मला वाईट वाटतं. परंतु पुढच्या वेळेस आपण जरूर यावं. आमची एक बहीण सिस्टर रूथ त्या म्हणाल्या की दर महिन्याला असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. आपण जरूर प्रयत्न करूया. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल अशा प्रकारे आपण सहभागितेसाठी एकत्र येऊया. एकमेकांसाठी प्रार्थना करूया. एकमेकांचं दुःख, एकमेकांचा आनंद आपण एकमेकांबरोबर शेअर करूया आणि प्रार्थनेमध्ये आपण एकमेकांना उचलून धरूया. प्रभूमध्ये एकमेकांना उत्तेजन देऊ. माझी इच्छा होती की सर्वांना एक कॅलेंडर आणि एक पुस्तक द्यावं. आता जे आले त्यांना मी देऊ शकलो. तर माझी इच्छा आहे की आपल्या सर्वांना हे जे एक सुंदर कॅलेंडर कोल्हापूर चर्च काउन्सिलने तयार केलं आहे, मिशनरी जीवन यावर आधारित प्रत्येक दिवशी एका वेगळ्या मिशनरीची माहिती त्यामध्ये आहे. अतिशय सुंदर हे कॅलेंडर तयार केलेलं आहे आणि त्याबद्दल मी कोल्हापूर चर्च काउन्सिलचं अभिनंदन करतो. आपण जरूर हे कॅलेंडर घ्या. ज्यांना माझ्याकडून हवा असेल त्यांना मला भेटावं लागेल. कारण एक कॅलेंडर पोस्टाने पाठवणं मला कठीण वाटतं. परंतु आपल्यापैकी जे पुण्यामध्ये आहेत आणि इतर जे वेगळ्या शहरांमध्ये आहात, आपल्यापर्यंत हे कॅलेंडर पोहोचण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. सिस्टर आशा राणी आणि सिस्टर रूथ यांनी शेअरिंगच्या वेळेला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे एकमेकांसाठी आपण प्रार्थना करणं. आणि या प्रार्थनेमुळं अनेकांना आरोग्य प्राप्त झालं, अनेकांना आधार मिळाला, धीर मिळाला,
उत्तेजन मिळालं. ही साक्ष त्या दोन्ही बहिणीने दिली आणि मला खूप आनंद वाटला. माझे मित्र ब्रदर विजय विस्पोते खास मिरजेवरून या सभेसाठी आले होते. आपल्या कारने 4 तास त्यांनी प्रवास केला सकाळी आणि बरोबर 12 वाजता या सभेसाठी ते उपस्थित राहिले आणि म्हणून मी त्यांचा मनापासून आभारी आहे. माझी इच्छा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये केवळ पुण्यातीलच नाही परंतु पुण्याबाहेरचे आमचे जे बंधू बहिणी आहेत त्या सर्वांनी या सहभागितेमध्ये जरूर भाग घ्यावा आणि तुम्हाला भेटायला मला निश्चित आनंद वाटेल. मागच्या वेळेस आपण रोमकारासपत्राचा 5वा अध्याय आणि 12 ते 17 ही वचनं आपण पाहिली. 17 वचनाकडे पुन्हा एकदा पाहूया आणि मग आपण 18 पासून पुढे पाहणार आहोत. 17 वचन आपण हे पाहिलं, कारण जर त्या एकाच इस्माच्याद्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले तर जे कृपेचे आणि नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्याद्वारे जीवनात राज्य करतील. आदामाने पाप केल्यामुळं पापाचं राज्य मृत्यूचं राज्य सुरू झालं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळं त्यानं आपलं पवित्र रक्त सांडलं. त्यामुळं आम्हाला जी कृपा मिळाली, आम्हाला जी कृपा विपुलतेमध्ये मिळाली, त्यामुळं आता काय झालेलं आहे की येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्ही जीवनामध्ये राज्य करू. देवाची इच्छा आहे की आम्ही जीवनामध्ये राज्य करावं. आम्ही पराभूत जीवन जगावं अशी देवाची इच्छा नाही. आम्ही विजयी जीवन जगावं, आम्ही राज्य करावं अशी देवाची इच्छा आहे. होय, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त परत येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यावर राज्य करूच. परंतु आत्ता या जगामध्ये असताना सुद्धा आम्ही लोकांना मृत्यूच्या दाढेतून काढून, मृत्यूच्या बंधनातून काढून, नरकाच्या वाटेवरून त्यांना सोडवून प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या मार्गामध्ये जेव्हा आणतो तेव्हा ते आमच्याबरोबर आणि येशू ख्रिस्ताच्या बरोबर जीवनामध्ये राज्य करतात. प्रभू येशू ख्रिस्तानं योहान 5:24 असं सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने हे अभिवचन दिलं, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले म्हणजे पित्यानं पाठवलं त्या पित्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. सार्वकालिक जीवनाची सुरुवात ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो तेव्हापासूनच सुरू होते आणि मग पुढे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. न्यायाची भीती बाळगण्याचं कारण नाही. आमचा न्याय वधस्तंभावर ऑलरेडी झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा आपलं पाप आपल्यावर घेतलं, आमचं पाप आपल्यावर घेतलं, त्यावेळेस त्या पापाचा न्याय करण्यात आला. त्यामुळे आम्हाला न्यायाची भीती नाही आहे. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये ऑलरेडी आहोत. त्यामुळे आम्हाला मृत्यूचं भय नाही. होय, शारीरिक मृत्यू आहे. शारीरिक मृत्यू हा आमचा शारीरिक वियोग असेल, परंतु आत्मिक मृत्यू आम्हाला येणार नाही. आम्ही जीवनामध्ये पार गेलेलो आहोत आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये राज्य करावं अशी येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही जीवनामध्ये राज्य करू अशा प्रकारे देवानं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आपण जीवनामध्ये राज्य करत आहात का? हे सत्य जर आम्हाला समजलं तर आम्ही निराश, पराभूत, भीतीमधलं जीवन जगणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला स्वतंत्र केलं आहे. त्याने आम्हाला त्याची मुलं बनवलेलं आहे. त्याने आम्हाला त्याचे याजक म्हणून निवडलेलं आहे आणि म्हणून आपण परमेश्वराबरोबर, आपण येशू ख्रिस्ताबरोबर या जगामध्ये राज्य करतो. पण जगिक दृष्टीने कदाचित आम्हाला अधिकार नसेल. जगिक दृष्टीने कदाचित आम्ही गुलाम असू, आम्ही इतरांचे दास असू, परंतु तरीसुद्धा आम्ही येशू ख्रिस्तामध्ये विजयी आहोत. आम्ही राज्य करतो. आज देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी की आम्ही राज्य करावं, जीवनामध्ये राज्य करावं. या जगामध्ये जगत असतानाच येशूच्या नावामध्ये आपण विजयी जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. आणि मग 18 वचनाकडे आपण येतो. रोमकरासपत्र 5वा अध्याय 18 वचन. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. रोमकरासपत्राचा अभ्यास करत असताना अब्राहमाला कशा प्रकारे नीतिमत्व प्राप्त, विश्वासाच्या द्वारे तो नीतिमान ठरला हे आपण पाहिलं. आणि विश्वास आणि नीतिमत्व या गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत याविषयी आपण पहिल्या 4 अध्यायांमध्ये चर्चा केली. आता पुन्हा एकदा त्याची आठवण पाऊल आम्हाला करून देतो की नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने
सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. होय, आदामाच्या द्वारे सर्वांना दंडाज्ञा प्राप्त झाली. आम्ही सर्व मृत्यूच्या दंडाला पात्र ठरलो. सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. रोम 3:23. परंतु आमच्यावर दंडाज्ञा असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे आम्हाला देवाचं नीतिमत्व प्राप्त झालं. सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. पहा, हे अद्भुत कार्य देव आमच्या जीवनामध्ये करतो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो ना, त्यावेळेस प्रभू येशू आमच्या पापांची क्षमा करतो, आम्हाला शुद्ध करतो. आणि ज्यावेळेस देव आमच्याकडे पाहतो त्यावेळेस तो आमच्यामध्ये आमचं पापाकडे पाहत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताकडे पाहतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताकडे पाहिल्यामुळं त्याला आमच्या जीवनामधील पाप दिसत नाही. ते पाप त्याने धुवून टाकलेलं आहे, त्याने ते काढून टाकलेलं आहे. आम्हाला त्याने निर्मळ केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. आणि म्हणून देवाचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे. पहा, हे देवाचं दान आहे. देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आम्ही कुठलंही कर्मकांड करू शकत नाही. आमच्या प्रयत्नानं आम्हाला देवाचं नीतिमत्व मिळत नाही, परंतु हे देवाचं दान आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस विश्वासानं आम्हाला जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होतं. हे नीतिमत्व आम्हाला जीवन देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन जीवन देऊन त्या नवीन जीवनामध्ये वाटचाल करण्यास देव आमचं सहाय्य करतो, कारण त्याचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त होतं. आणि जसं आपण पाहिलेलं की आम्ही जीवनामध्ये राज्य करतो. आम्ही केवळ वाटचालच करत नाही, परंतु आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर या नवीन जीवनामध्ये राज्य करतो. आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना, त्याची भीती बाळगायचं कारण नाही. होय, शारीरिकदृष्ट्या ते आम्हाला इजा करू शकतील, शारीरिकदृष्ट्या ते आमचा अपमान करू शकतील, ते आम्हाला त्रास देऊ शकतील, आमच्यावर हल्ला करू शकतील, आमचा छळ करू शकतील. परंतु देवाचं जे नीतिमत्व आमच्यामध्ये आहे ना, ते आम्हाला इतकं सामर्थ्य देतं की आम्ही या जीवनामध्ये राज्य करतो. आणि देवाची आम्हा प्रत्येकासाठी, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ही इच्छा आहे की आम्ही जीवनामध्ये राज्य करावं, कारण देवाचं नीतिमत्व जे जीवनदायी नीतिमत्व आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ही खात्री तुम्हाला आहे. आज जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तुम्हाला ही खात्री आहे का की देवाचं जीवनदायी नीतिमत्व मला प्राप्त झालं आहे? मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या वचनावर आधारित, की होय, आम्हा प्रत्येकाला देवाचं जीवनदायी नीतिमत्व देव देतो. ते आम्हाला दान म्हणून मिळालं आहे. आम्ही ते प्राप्त केलेलं आहे आणि त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आपण रोज घेण्याची गरज आहे. 19 वचन, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. आदाम आणि येशू ख्रिस्त यांची तुलना पुन्हा आणि पुन्हा पाऊल करत आहे. एका माणसाच्या, आदामाच्या आज्ञाभंगाने सर्वजण पापी ठरले. एका माणसाच्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण जगावर, संपूर्ण मानवजातीवर झाला, तुमच्यावर आणि माझ्यावर झाला. आम्ही सर्व पापी ठरलो. जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाही ना, तोपर्यंत देव आमच्याकडे पापी म्हणून पाहतो. परंतु नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. एका माणसाच्या आज्ञापालनाने पुष्कळ माणसं नीतिमान ठरतील. पहा, आता थोडासा ह्याच्यामध्ये फरक पहा. पहिल्या मानवानं जेव्हा पाप केलं, आदामानं जेव्हा पाप केलं, तेव्हा सर्वजण पापी ठरले. आपली इच्छा असो वा नसो, आपण सर्व पापी ठरलो. आम्हाला कुठलाही चॉईस नाही, त्यामध्ये निवड करायचं काही आम्हाला त्या ठिकाणी वाव नाही. आमच्या जन्मामुळेच आम्ही पापी ठरलो. परंतु ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने सर्व न नीतिमान ठरत, पुष्कळ जण नीतिमान ठरतील. पहा शब्दातला फरक. कारण हे नीतिमत्व जे आहे, हे जे दान प्रभू देतो, त्याचा आम्ही स्वीकार करणं आवश्यक आहे. होय, आदामामुळं सर्व मानवजात पापी ठरली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर मृत्यूद्वारे जे सर्व पापी पश्चाताप करतात त्यांना देवाचं नीतिमत्व प्राप्त होतं. त्यामधला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे नीतिमत्व आहे ते आपोआपच प्राप्त होत नाही. जे त्याचा स्वीकार करतात त्यांच्यासाठी हे दान त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडतं. आम्ही जर या दानाचा स्वीकार केला नाही तर आम्हाला हे नीतिमत्व प्राप्त होत नाही. हो, हे देवाचं दान आहे, पण हे दान स्वीकारावं लागेल.
जोपर्यंत आम्ही या दानाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये त्याचा काहीच फायदा मला होत नाही. हो, देवाचं नीतिमत्व प्रगट झालं आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं नीतिमत्व सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे. हे देवाचं दान आहे, परंतु आम्ही त्याचा स्वीकार करणं हे सुद्धा आवश्यक आहे. 20 वचन, शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. हा कदाचित आम्हाला थोडा धक्का बसले वाचून, नाही का? अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला. नियमशास्त्रामुळे अपराध वाढले का? नाही, त्याचा अर्थ असा की अपराध दिसून आला. याच्या अगोदर पण अपराध होत होते, परंतु ते अपराध कळत नव्हते, ते स्पष्ट होत नव्हते. नियमशास्त्रामुळं पाप काय आहे हे प्रगट झालं. नियमशास्त्रामुळे सर्व माणसांना आपण काय करत आहोत, हे पाप आहे की पाप नाही हे स्पष्ट झालं. आणि त्यामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचे सबब सांगता येत नाही. नियमशास्त्र येण्या अगोदर लोक म्हणू शकत होते आम्हाला नियम माहीत नाहीत, परंतु एकदा नियमशास्त्र आल्यानंतर आम्हाला आपलं पाप लपवता येत नाही, ते उघड होतं. नियमशास्त्र पाप उघड करतं. पाप वाढणं याचा अर्थ नियमशास्त्रामुळे पाप वाढतं असं नाही, परंतु नियमशास्त्रामुळे पाप दिसून येतं. पहा, आपल्या शहरामध्ये जर ट्रॅफिकचे काही नियम नसतील तर कोणीही कसंही वागू शकतो, परंतु जेव्हा ट्रॅफिकचे नियम येतात त्यावेळेस स्पष्ट होतं की तुम्ही जर सिग्नल तोडला तर तुम्ही नियम तोडता, तुम्ही जर आपला वेग वाढवला तर तुम्ही नियम तोडता. वेगळे जे नियम आहेत त्यामधून आमच्या चुका अगदी स्पष्ट होतात. जोपर्यंत नियम नाहीत तोपर्यंत आम्ही सबब सांगू शकतो की आम्हाला काही माहीत नाही नियम, पण एकदा नियम लागले की आम्हाला कोणतीही सबब सांगता येत नाही. मला माहीत नव्हतं, मला माहीत नाही काय नियम आहेत असं सांगता येत नाही. आम्ही सर्व त्या नियमानं बांधील आहोत. आणि नियमशास्त्र अशाच प्रकारे आम्हाला आमचं पाप उघड करतं, आम्हाला आमचं पाप दाखवतं. परंतु अपराध जरी वाढले तरीसुद्धा जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला कृपा मिळाली. नियमशास्त्राद्वारे आम्हाला पाप समजलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ह्या पापावर आम्हाला विजयी होता येतं. या पापापासून आमची सुटका आहे याची जाणीव आम्हाला झाली, याचा अनुभव आम्ही घेतला. अशा प्रकारे देवाची कृपा ही विपुल झालेली आहे. जरी पाप वाढलेलं आहे तरीसुद्धा देवाची कृपा विपुल झाली. नोहाच्या काळामध्ये जेव्हा पाप वाढलं होतं तेव्हा केवळ नोहा आणि त्याचं कुटुंब वाचलं. बाकीच्या कुणाला कृपेचा अनुभव आला नाही. त्यांच्यासाठी देवाचा न्याय. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्ही कृपेच्या काळामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्हाला कृपा प्राप्त झाली, कृपा विपुल झाली. हो, आम्ही तितकेच पापी आहोत जितके नोहाच्या काळातील लोक होते, त्या आधीचे लोक होते. बाबेलचा बुरुज ज्यांनी बांधला ते लोक जितके पापी होते तितकेच आज आम्ही पापी आहोत. परंतु देवाची कृपा आमच्यावर विपुल झाली आहे. आणि पहा, हा अनुभव जगामध्ये आम्हाला येतो. ज्या लोकांना आम्ही पापी समजतो, कदाचित काही स्त्रिया ज्यांना आपला देह विकावा लागतो, काही गुन्हेगार ज्यांना चोऱ्या कराव्या लागतात, जे दरोडेखोर, जे वेगवेगळ्या व्यसनांमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी पाप खूप वाढलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा देवाची कृपा विपुल झाली आहे. अशा अनेक साक्षी आपल्याला पाहायला मिळतात, आम्हाला ऐकायला मिळतात की ज्या ठिकाणी भरपूर पाप आहे, ज्या ठिकाणी पाप वाढलेलं आहे त्या ठिकाणी देवाची कृपासुद्धा विपुल आहे, असा अनुभव लोकांनी घेतला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक ख्रिस्ताकडे वळतात, कारण देवाच्या कृपेचा अनुभव ते घेतात. मला माहीत नाही आपल्यापैकी जर असं कोणी आहे जे ऐकत आहात, तुम्हाला असं वाटतं नाही मी फार पापी आहे, मला काही आशा नाही. मला तुम्हाला सांगू द्या, पाप किती वाढलं तरी देवाची कृपा त्यापेक्षा जास्त मोठी आहे. देवाची कृपा आमच्यावर विपुल झाली आहे. देवाच्या कृपेमुळे आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होऊ शकतो. आमच्या सर्व पापांवर आम्ही विजय होऊ शकतो. या सर्व पापांपासून आम्हाला सुटका मिळते, आम्हाला पापांची क्षमा मिळते. आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे आम्हाला हे शक्य झालं आहे. देवाची कृपा आज आमच्यामध्ये वाढली आहे. त्या देवाच्या कृपेचा अनुभव आपण घेतला आहे का? शेवटी 21 वचन, अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. पापाने मरणाच्या योगे राज्य केले.
आदमापासून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा काळ जो आपण पाहतो, पापाचं राज्य आहे. पापावर कोणाला विजय मिळवता आला नाही. जुन्या करारामध्ये जे सर्व अर्पणं आहेत ती पापांपासून तात्पुरती क्षमा, तात्पुरती सुटका मिळवण्यासाठी देवाचा मार्ग होता. आणि म्हणून ती अर्पणं पुन्हा आणि पुन्हा करावं लागायची. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आला तेव्हा त्याने एकदाच सर्व काळचं अर्पण केलं. आपलं शरीर त्यानं अर्पण म्हणून दिलं. वधस्तंभावर आपलं शरीर मोडण्यासाठी दिलं. त्यानं आपलं पवित्र रक्त त्या ठिकाणी सांडलं, यासाठी की आम्हाला पापांपासून सुटका मिळावी, मुक्ती मिळावी, आम्हाला पापांची क्षमा प्राप्त व्हावी. आणि म्हणून पाऊल म्हणतो की नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. आम्ही नीतिमत्वाच्या द्वारे राज्य करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही राज्य करतो. सार्वकालिक जीवनासाठी आम्ही राज्य करतो. हे राज्य केवळ तात्पुरतं नाही, हे काही वर्षांचं नाही, हे आयुष्यापुरतं मर्यादित नाही, परंतु सदैव सार्वकालिक जीवनासाठी देवानं आम्हाला राजकीय याजकगण म्हणून निवडले. त्याचे स्वतःचे लोक म्हणून आम्हाला निवडलं आहे. त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी देवानं आम्हाला पाचारण केलं आहे. प्रियजन, आपण रोमकरासपत्राचा अभ्यास करत असताना काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे आपल्यासमोर येतात. पहिली गोष्ट की आम्ही पापी आहोत. आदामानं पाप केलं तेव्हापासून आम्ही सर्व पापी आहोत. आम्हाला कोणतीच सबब नाही. आम्ही किती धार्मिक असू, आम्ही किती चांगले असू, जगाच्या दृष्टीने आम्ही किती पवित्र जीवन जगत असू, तरी देव आम्हाला सांगतो की आपण पापी आहोत. आम्ही पापी आहोत. आम्ही देवाच्या विरुद्ध वागलो आहोत. देवाच्या आज्ञा आम्ही मोडल्या आहोत. आणि म्हणून आम्ही नरकदंडाला पात्र आहोत. आम्ही मरणासाठी पात्र आहोत. आम्ही शिक्षेसाठी पात्र आहोत. आम्ही न्यायासाठी पात्र आहोत. परंतु देवाची कृपा आपल्यावर झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वधस्तंभावर देवाने आपले प्रेम प्रगट केलं, आपली प्रीती प्रगट केली. आणि जेव्हा आम्ही या प्रीतीचा स्वीकार करतो, जेव्हा आम्ही हे कबूल करतो, तेव्हा मी पापी आहे, मला तारणाऱ्याची गरज आहे, माझ्या पापांची तो क्षमा कर, माझं पाप मी पदरी घेतो, प्रभू माझ्यावर दया कर, माझ्या पापांची मला क्षमा कर, त्यावेळेस देव आमच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळते. आम्ही देवाचं मूल होतो. आम्हाला सार्वकालिक जीवनाचं दान मिळतं. योहान शुभवर्तमान 1:12 जितक्याने त्याचा स्वीकार केला, तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाराच त्यानं देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकाचं तारण व्हावं, आम्हा प्रत्येकांना पापक्षमेचा अनुभव यावा. आज जर आम्ही पश्चाताप केला तर परमेश्वर आम्हाला हे दान देऊ शकतो. सार्वकालिक जीवनाचं दान, तारणाचं दान, त्याची मुलं होण्याचा अधिकार देव आम्हाला देतो. आपण त्याचा अनुभव घ्याल. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज तू आम्हाला तुझ्या नावामध्ये एकत्र आणलंस. तुझं वचन ऐकण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे जो संदेश आमच्याकडे आला आहे त्याचा स्वीकार करण्यास आणि आमच्या जीवनामध्ये त्याचं पालन करण्यास आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तू आम्हा सर्वांना सांभाळलंस, आरोग्य दिलंस, आमची काळजी घेतलीस, म्हणून आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. जे आज आमच्यामध्ये आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, प्रभू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तू दे. त्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांना तू आशीर्वाद कर. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, आम्ही तुला धन्यवाद देतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचं वर्ष कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्याद्वारे तू गौरवला जा. येणारा आठवड्यात आम्हाला सांभाळ, आमची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी, तुझी साक्ष देण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय. आमेन. प्रियजन हो, या संदेशामधून तुम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळाला आहे ही खात्री आहे. आता वेळ झाली आहे प्रभूच्या मेजामध्ये सामील होण्याची. चला तर आपण तयारी करूया आणि मेजामध्ये सामील होऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये
सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री
त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणा कर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो.
तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजनो, आजची उपासना तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादाची ठरली आहे ही आशा आहे. ही लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांनाही आशीर्वाद मिळू द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.